हरिद्रादि मंगल द्रव्याणि समर्पयामि द्रव्याणि समर्पयामि देहि सौभाग्य आरोग्यम देहि मे परमं सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो देहि हरिद्रादि मंगल द्रव्याणि समर्पयामि थोडेसे अक्षर अर्पण करायचे आहेत पाद्योः अक्षराणि समर्पयामि आपल्या अतिथींना विनंती आहे की त्यांनी समोर व्हायचे ओम भूर्भुवस्व जगद्गुरु चरण विंध्याभ्यां नमो नमः वस्त्रार्थे यज्ञोपवीतार्थे अलंकारार्थे अक्षदानीं समर्पयामि सुजातो ज्योतिका स शर्मवरुतमः सदस्वः वा सोग्ने विश्वरूपं संवयस्व भावसोः ओम भूर्भुवस्व गुरु चरण विंध्याभ्यां नमो नमः वस्त्रार्थे यज्ञोपवीता शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पवन सुत हनुमान की जय यजमानांनी हातामध्ये फूल हस्ते पुष्प गृहीत्वा स्वामीजींचं स्मरण करायचं आहे हरी ओम गणानंत्वा गणपती गुं हवामहे प्रिया सर हे बघितलं की ही एक हिंदू ऊर्जा आहे आपली ही शक्ती आहे आणि म्हणूनच मी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ज्यावेळेस हे पाहतो की 18 पगड आणि 12 बलुतेदार एकत्र करणारे स्वामी ही खऱ्या अर्थानं भारताची शक्ती आहे आणि निश्चितच मी नवीन आमदार झालो आत्ताच मला आत्ताच 8 दिवसापूर्वी आमदारकी दिली हे हिंदू नववर्ष आहे खऱ्या अर्थाने हिंदू पर्व चालू आहे राम मंदिर 1 वर्ष पूर्ती झाले राम मंदिर बनलं काशी विश्वनाथाचा जीर्णोद्धार झाला हे हिंदू वर्ष आहे आणि निश्चितच हा हिंदू पर्व चालू झाला आणि या हिंदू पर्वामध्ये स्वामी ही या खरं तर अध्यात्माची आणि हिंदुत्वाची ताकद आहे आणि ही ताकद आज खरं तर देशाला वाचवू लागली आणि म्हणूनच मी आमदार झाल्या स्वामींच्या दर्शनाला जायचं ठरवलं आणि म्हणलं आता स्वामींच्या दर्शनाला जाऊ पण काय ईश्वरी लीला आहे बहुतेक स्वामींनी सांगितलं पहिले माझ्या भक्तांचं दर्शन घे आणि म्हणून आज तुम्हाला खरं तुमचं अभिवादन करतो तुम्हाला नतमस्तक होतो सगळ्या भक्तांना कारण ही ऊर्जा आपण या छत्रपती संभाजीनगर मध्ये टिकवत आहे निश्चितच या काळात पुढच्या काळात मी आता परवा माननीय देवेंद्रजी आमचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो साहेब तुम्ही मला आमदार केलं मला आशीर्वाद दिला आमदारकीचा मला दिशा द्या हे म्हणजे एकच म्हणले मला साधू संत आणि सज्जनाची ताकद हो साधू संत आणि सज्जनाची ताकद हो आणि हिंदुत्वाची कास धर खरं साहेब हिंदुत्वाची कास धर ही भावना त्यांनी व्यक्त केली आणि तू हिंदुत्वासाठी आमदार झाला हे मला त्यांनी सांगितलं निश्चित आहे की येणाऱ्या काळात या पामराला स्वामीच्या काही काम असलं हिंदुत्वाचं तर मला अर्ध्या रात्री आठवण करा मी तुमच्या जाऊन धन्यवाद काय सांगाल आज आपण नवीन वर्षाच्या स्वागत जगद्गुरु नरेंद्र स्वामी आचार्यजी यांची ही रॅली शोभायात्रा ही हिंदुत्वाची ताकद आहे आणि ही हिंदुत्वाची शक्ती आहे या शक्तीबरोबर हा आशीर्वाद सर्व जनमानसाला छत्रपती संभाजीनगरच्या मिळो शिवाजी पाटील हिंगे पाटील आणि
बोर्डे हे सर्व इथले जिल्हाध्यक्ष यांच्या खरं तर यांनी आज ही रॅली ठेवली. मी यांचं खूप खूप धन्यवाद देतो. ही ऊर्जा आहे हिंदुत्वाची, ती तेवढ ठेवण्याचं काम हे संभाजीनगरमध्ये ही मंडळी करते. एवढंच यावेळेस बोलतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. आनंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नानिसधाम यांच्या प्रेरणेतून 9 वर्षाच्या जी आपली शोभायात्रा निघालेली आहे ते आपल्या एकट्या छत्रपती संभाजीनगर नसून संपूर्ण भारतभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या या 9 वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये विविध देखावे जसे आपले संत महंत त्यांच्या माध्यमातून जे काही आपले हिंदूंचं कार्य आहे त्या रॅलीमध्ये ते दाखवण्यात आलेलं आहे. आणि अतिशय उत्कृष्ट सर्व आपले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून संपूर्ण 12ही तालुक्यातून विविध प्रकारचे देखावे आपण सादर केले होते. आणि अतिशय उत्कृष्टरित्या आपली सकाळी 8 वाजेला आपली शोभायात्रा सुरुवात झाली. आणि आज आपले आपलं जिल्हा परिषदचं जे ग्राउंड आहे इथं 12 वाजेपर्यंत आपली शोभायात्रा पोहोचलेली आहे. आणि आता इथं मान्यवर जे काही आपले पदाधिकारी आलेले आहेत त्यांचं थोडक्यात मार्गदर्शन होऊन आणि आपल्या पूर्ण जे काही भक्तगण आले हा देखावे कुठले करण्यात आले? देखावे याच्यामध्ये शोभायात्रामध्ये श्रीराम पंचायतन, जानकी हनुमान, त्याच्यामध्ये आपलं आखाडा आहे आपला जो याचा आखाडा होता महाकुंभचा आखाडा आहे त्याच्यामध्ये पूर्ण आखाडे आपण तिथे दाखवले. त्याच्यानंतर जागरण गोंधळ, शिवाजी महाराजांचा देखावा असेल, त्याच्यानंतर जिजामाताचा देखावा, त्याच्यानंतर आपले गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील यांचे असे विविध एकनाथ महाराज, विठ्ठल रुक्माई, भक्त पुंडलिक असे विविध देखावे आपण इथं सादर केले होते. आणि अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आपल्या छत्रपती संभाजीनगर मधील भक्तगणांचा अतिशय उत्साहामध्ये आपली रॅली संपन्न झाली. आणि इथून पुढे जे काही कार्य होईल अतिशय उत्साहामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये होत राहील. मी छत्रपती संभाजीनगर स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश पुंडलिक गव्हाणे. आजची जी शोभायात्रा काढली तर काय कुठलं हे होतं आणि तुम्ही आज नवीन वर्ष आहे तुमचा काय संकल्प आहे?